नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू 25 आविष्कार मी तुमच्यासाठी उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेमध्ये प्रत्येकी 15-20 मिनिटांचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत. या दृकश्राव्य महामालिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे आपल्या भारत देशासाठी त्यांनी दाखवलेलं स्वप्न मी आपल्यासमोर सादर करणार आहे. मित्र हो, भीमभाष्य ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला जर आवडली तर अवश्य लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर आपण पुढच्या भागाकडे वळूया. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेच्या आजच्या या दुसऱ्या भागामध्ये मी बोलणार आहे तो प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असीम आणि अखंड आणि असीम ज्ञानसाधनेबद्दल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं ज्ञानमार्गी होते. लहानपणापासून तर त्यांचं महापरिनिर्वाण होईपर्यंत त्यांनी ज्ञानार्जन करायचं कधीही सोडलं नाही. असंख्य अडचणी आल्या, असंख्य आपत्ती येऊन कोसळल्या, परंतु त्यांनी आपला ज्ञानमार्ग सोडला नाही. म्हणूनच तर जगभरात एक प्रकांड पंडित म्हणून त्यांचा एवढा मोठा लौकिक झाला. शालेय शिक्षण त्यांचं सातारला झालं. सातारच्या सरकारी हायस्कूलमध्ये 1900 ते 1904 या दरम्यान शाळकरी वयातच त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसायला लागले. म्हणजे पहा, शाळेमध्ये जात असताना त्यांनी आपल्या घरून त्यांना एक फटकूर न्यायला लागायचं, गोंडपाटाचा फटकूर घेऊन जायला लागायचं आणि त्यावर शाळेमध्ये असताना बसायचं. वर्गाच्या बाहेर किंवा वर्गामध्ये बसायला मिळालं तर अगदी कोपऱ्यामध्ये घरून आणलेल्या त्या गोंडपाटावरती बसायचं, गोंडपाटाच्या तुकड्यावर बसायचं. पाणीसुद्धा त्यांना मिळत नसे. पाणी मिळायचं केव्हा? पिऊन असेल तेव्हा. पिऊन नसेल तर पाणी नाही. आणि तो पिऊन देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, भीमरावांना पाणी द्यायचा. ते वरून त्यांच्या ओंजळीमध्ये पाणी ओतायचा, तेव्हा कुठे त्यांना पाणी मिळत असे. त्यांचं शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण झालं मुंबईला. त्यांचं कुटुंब मुंबईला आल्यानंतर भीमरावांनी एल्फिस्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमध्ये सन होतं 1904. तिथे देखील त्यांना अस्पृश्य म्हणून अवहेलनेचा सामना करावा लागला. त्यांना संस्कृत विषय घेता आलं नाही. देवांची भाषा म्हणून त्यांना संस्कृतच्या ऐवजी फारसी घ्यावं लागलं. फळ्यावरती गणित सोडवण्याचा एक प्रसंग आहे. एकदा शिक्षकांनी त्यांना कुठलं तरी गणित सोडवायला फळ्याजवळ बोलावलं. त्यांनी फळ्याकडे जायला सुरुवात केल्याबरोबर वर्गातल्या मुलांनी एकच गिल्ला केला. सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्या सगळ्यांची भीती काय होती तर त्यांचे जेवणाचे डबे त्या ब्लॅकबोर्डला, त्या फळ्याच्या मागे अडकवलेले होते. त्यातलं अन्न दूषित होईल या अस्पृश्य मुलाच्या स्पर्शाने, म्हणून सगळ्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे त्यांना फळ्याजवळ जातासुद्धा आलं नाही. तशाही परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. 1907 साली भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. मॅट्रिकची परीक्षा पास झालेले भीमराव हे पहिले अस्पृश्य विद्यार्थी आणि त्याबद्दल राव बहादूर बोलेंसारख्या समाजसुधारकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि त्या सत्कार प्रसंगी केळुस्कर गुरुजींनी त्यांना स्वतः लिहिलेलं गौतम बुद्धाचं चरित्र भेट म्हणून दिले. आता यातलं योगायोग पहा. त्यावेळी त्यांना किंवा अर्थातच भीमरावना मुळीच कल्पना नव्हती की अनेक वर्षांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धम्म चक्र प्रवर्तक होणार आहेत. परंतु ती नंतरची गोष्ट झाली.
यावेळी महाविद्यालयीन शिक्षण ज्यावेळी त्यांनी सुरू केलं ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये. एल्फिस्टन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण सुरू केलं, परंतु तिथेही अस्पृश्यतेनं त्यांचा पिछा सोडला नाही. तिथे कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये त्यांना चहा काय पाणीसुद्धा कोणी द्यायला तयार नव्हतं. मात्र काही युरोपियन शिक्षकांनी त्यांना मदत केली, कपडे पुस्तकं वगैरे पुरवून. पुढे केळुस्कर गुरुजींनीच बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्याकडून महिन्याला 25 रुपयाची शिष्यवृत्ती मिळवून दिली. त्यामुळे ते कॉलेजचं शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू शकले. भीमरावांना ज्ञानमार्गी करण्यामध्ये त्यांच्या वडिलांचा, रामजी यांचा फार मोठा हात होता, फार मोठा सहभाग होता. त्यांनीच भीमरावांना पुस्तकाची, वाचनाची गोडी लावली. म्हणजे पहा की जे पुस्तक भीमराव मागतील ते पुस्तक त्यांचे वडील आणून द्यायचे. त्यांच्याकडचे पैसे संपले, त्यांची तर पेन्शन चालू होती, त्यांची पेन्शन संपली की ते आपल्या मुलीकडे जायचे, तिचे दागिने घ्यायचे, ते गहाण ठेवायचे आणि भीमरावला हवं असलेलं पुस्तक विकत घ्यायचे. आणि त्यानंतर पुढच्या महिन्याची पेन्शन आली की ते दागिने सोडवून परत आपल्या मुलीकडे, विवाहित मुलीकडे ते परत देत असत. त्यांनी भीमरावांना जी पुस्तकांची गोडी लावली ती अखंड आयुष्यभर त्यांच्या सोबतीला राहिली आणि ती आयुष्यभर पुरली. पुढे मी सांगेनच तुम्हाला की लोक राहण्यासाठी घर बांधतात. डॉक्टर आंबेडकरांनी घर बांधलं मुंबईमध्ये ते त्यांचा खूप मोठा ग्रंथसंग्रह नीट ठेवण्यासाठी, पण ती नंतरची गोष्ट आहे. ज्ञानमार्गी करण्यामध्ये बाबासाहेबांना, जे भीमरावला ज्ञानमार्गी करण्यामध्ये त्यांच्या वडिलांचा खूप मोठा वाटा होता. परीक्षेच्या वेळी तर रामजी बाबा हे पहाटे 2 वाजता भीमरावला उठवून घासलेटच्या दिव्यामध्ये अभ्यास करायला लावत आणि स्वतःही त्यांच्याबरोबर जागत बसत. कारण सकाळची वेळ ही कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी, तन्मयतेनं अभ्यास करण्यासाठी योग्य असते असा त्यांचा ठाम समज होता. त्यामुळे भीमरावला सकाळी पहाटे 2 वाजेपासून सकाळपर्यंत अभ्यास करावा लागत असे, तोही घासलेटच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये. 1913 साली भीमराव आंबेडकर यांना BA पदवी मिळवली. त्यांचे विषय होते राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र. डॉक्टर आंबेडकरांनी एके ठिकाणी लिहिलेलं आहे की विद्यापीठाच्या परीक्षा मी पास होऊन गेलो, परंतु मला कधीही भारतात असताना सेकंड क्लाससुद्धा कधी मिळाला नाही. त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळाली ते अमेरिकेला शिक्षण घेत असताना. त्यांच्या प्रतिभेला, विद्वत्तेचे धुमारे फुटले ते नंतरच्या काळामध्ये, ज्यावेळी त्यांनी अमेरिकन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला. रामजी सुभेदार यांचा मृत्यू झाला. तो भीमराव आंबेडकर BA झाल्यानंतर लगोलग जानेवारी 1913 मध्ये भीमरावना BA पदवी मिळाली आणि फेब्रुवारी 1913 मध्ये रामजी बाबांचा मृत्यू झाला. घरात आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट, परंतु भीमरावांनी ध्यास घेतला होता अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा. इथेही मदतीला आले तेच केळुस्कर गुरुजी. केळुस्कर गुरुजींनी भीमरावांना स्वतः घेऊन बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडून दरमहा 11.5 ब्रिटिश पाऊंड एवढी शिष्यवृत्ती त्यांनी भीमरावांना मिळवून दिली, ज्याच्या बळावरती त्यांना अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली. मात्र बडोदा नरेशांची एक अट होती की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढची 10 वर्ष बडोदा संस्थांची चाकरी करणं, तशा अटीचा करार करण्यात आला होता. 1910च्या दशकामध्ये आपल्या देशातून पहिली बॅच म्हणता येईल असे अनेक लोक अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले. त्यामध्ये बघा, जॉन मथाय जे पुढे भारताचे पहिले वित्तमंत्री झाले, धनंजयराव गाडगीळ जे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष झाले आणि CN वकील जे मुंबई स्कूलचे प्रमुख होते, असे
अनेक थोर लोक त्यावेळी पहिली बॅचमध्ये ते अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेले. मात्र अस्पृश्य समाजातून येऊन एवढ्या हलाखीच्या परिस्थितीचा सामना करून पुढे आलेले आणि अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेलेले पहिले प्रज्ञावंत कोण, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी MA डिग्रीसाठी प्रवेश घेतला. ते साल होतं जुलै 1913 त्यांनी प्रवेश घेतला आणि अमेरिकेत गेल्यावर पहिल्यांदाच त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. सहकाऱ्यांबरोबर ते सर्वत्र संचार करू शकत होते, कुठलंही बंधन नव्हतं. त्यांच्या आयुष्याला एक नवा अर्थ आला, नवी झळाळी प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर आंबेडकरांच्या ज्ञानसाधनेला सुरुवात झाली ती अमेरिकेमध्ये. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना भीमरावांना खूप महान विचारवंत शिक्षक म्हणून लाभले. त्यामध्ये प्रोफेसर जॉन ड्यूई, प्रोफेसर गोल्डनवायझर, इकॉनॉमिस्ट एडविन सेलिग्मन अशा अनेकांचा उल्लेख करता येईल. 1915 साली जून महिन्यामध्ये अर्थशास्त्राविषयी घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी MAची पदवी मिळवली. त्यासाठी त्यांनी एक छोटेखानी प्रबंध लिहिला होता. खरं म्हणजे त्याला शोधनिबंध असंच म्हणायला पाहिजे. एकूण 42 पानांचा निबंध तो होता. त्याचं शीर्षक होतं ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त प्रणाली हा त्याचा विषय होता. त्यानंतर 2च वर्षात अर्थशास्त्र हाच विषय घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी PhDची डिग्री प्राप्त केली. त्यावेळी त्यांनी सादर केलेला प्रबंध होता, त्याचं शीर्षक होतं नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, ए हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. राष्ट्रीय लाभांशातील वाटा, ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास असं त्याचं भाषांतर करता येईल. भीमराव आंबेडकरांनी PhDचा प्रबंध सादर केला तो जून 1916 तो PhDसाठी स्वीकारला गेला 1917 साली आणि ग्रंथरूपानं प्रकाशित झाला त्यानंतर अनेक वर्षानंतर 1925 साली. त्यावेळी त्याचं शीर्षक होतं द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्सेस इन ब्रिटिश इंडिया. म्हणजे ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती. अमेरिकेत डॉक्टरेट मिळाल्यानंतर अर्थशास्त्र हाच विषय घेऊन आपण इंग्लंडला जाऊन पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जाऊन आपण आणखी पुढचा अभ्यास करावा असं त्यांचा ध्यास होता. आणि त्याचबरोबर कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टरची पदवी मिळवावी असाही त्यांचा मानस होता. अशी त्यांची जिद्द होती असं म्हणावं लागेल. अनेक प्रशासकीय अडचणी होत्या. म्हणजे पहा की बडोदा संस्थानची शिष्यवृत्ती जी होती ती जून 1916 संपली. 3 वर्षाची मुदत होती, ती जून 1916 संपली. परंतु भीमराव आंबेडकरांनी पत्र लिहिली, प्राध्यापकांचे शिफारस पत्र जोडून पत्र लिहिली आणि मुश्किलीने त्यांना शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ मिळाली 1 वर्षाची, म्हणजे जून 1917 पर्यंत. मधल्या काळात खिशात एक दमडी सुद्धा नसताना भीमराव आंबेडकर हे लंडनला रवाना झाले. आगबोटीने ते लिव्हरपूलला जाऊन पोहोचले. लिव्हरपूलला पोहोचल्यानंतर त्यांची कसून तपासणी घेण्यात आली की हे कुठल्या तरी क्रांतिकारक संघटनेचे सदस्य वगैरे आहेत का, अशी शंका घेऊन त्यांची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर लिव्हरपूलपासून लंडनपर्यंत ते ट्रेनने गेले, ज्याचं तिकीट त्यांनी काढलं नव्हतं. विदाऊट तिकीट गेले. पुन्हा तेच कारण, पैसे मुळीच नव्हते. लंडनला पोचल्यानंतर लंडन स्टेशनपासून इंडिया हाऊसपर्यंतचा प्रवास त्यांनी, शेवटचा टप्पा हा त्यांनी टॅक्सीने पार केला आणि त्या टॅक्सीचे पैसे द्यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र इंडिया हाऊसमध्ये पोचल्यानंतर त्यांनी तिथल्या सचिवांना, इंडिया हाऊसच्या सचिवांना विनंती केली आणि टॅक्सीचं भाडं त्यांना भरायला लावलं. सुदैवाची गोष्ट अशी की दुसऱ्याच दिवशी टेलिग्राम आला की त्यांना शिष्यवृत्तीच्यासाठी 1 वर्षाचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे जून 1917 पर्यंत. ऑक्टोबर 1916 डॉक्टर आंबेडकरांनी
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. नोव्हेंबर 1916मध्ये पुढच्याच महिन्यामध्ये त्यांनी लंडनच्या प्रसिद्ध ग्रेज इन या ठिकाणी बॅरिस्टरच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. जोमाने अभ्यासाला सुरुवात केली, परंतु 1 वर्षामध्येच जून 2017मध्ये शिष्यवृत्तीची मुदत पुन्हा संपली. त्यांनी पुन्हा एकदा अनेक प्राध्यापकांची शिफारस पत्र घेऊन 2 वर्षाची आणखी मुदतवाढ मिळावी म्हणून परवानगी मागितली. मात्र यावेळी बडोदा संस्थानच्या दिवाणांनी आपल्या अधिकारामध्ये ठामपणे त्यांना नकार दिला आणि त्यांना परत भारतात येण्यासाठी फरमावलं. अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये विद्यापीठांकडून दोन्ही संस्थांकडून म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज इन या दोन्ही शैक्षणिक संस्थांमधून 4 वर्षांची रजा घेऊन भीमराव मुंबईला परतले. अत्यंत विमनस्क मनस्थितीमध्ये ते मुंबईला पोचले. तो दिवस होता 21 ऑगस्ट 1917. उच्च शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत आल्यानंतरची 1.5-2 वर्ष भीमरावांसाठी अत्यंत हलाखीची गेली. करारानुसार त्यांना बडोदा संस्थानमध्ये लष्करी सचिव या पदावर नेमण्यात आलं. मात्र तिथे सगळ्या सहकार्यांनी म्हणजे अगदी कनिष्ठ सहकार्यांनी सुद्धा सहकार्य करायचं नाकारलं. त्यांना पाणी मिळत नसे. त्यांना फाईल्स त्यांच्याकडे ज्या यायच्या ते कनिष्ठ कर्मचारी त्या फाईल त्यांच्याकडे दुरून त्यांच्या टेबलावरती फेकत असत, अस्पृश्याचा स्पर्श होऊ नये म्हणून. आणि राहायला त्यांना जागा मिळत नव्हती. शेवटी त्यांनी खोटं नाव घेऊन एका पारशी धर्मशाळेमध्ये प्रवेश घेतला. परंतु त्यांचा तो देखावा 24 तासापेक्षा जास्त टिकू शकला नाही. 24 तासाच्या आतच अनेक पारसी धटिंगण लाठीकाठ्या घेऊन मारायला आले आणि भीमराव आंबेडकरांना ती राहण्याची जागा सोडावी लागली. अत्यंत निराश होऊन डॉक्टर आंबेडकर उद्विग्न अवस्थेमध्ये मुंबईला परत येऊन पोहोचले. त्यानंतरची 1.5-2 वर्ष त्यांची फुटकळ नोकऱ्या करण्यात गेली. प्रापंचिक समस्या तर होत्याच, परंतु एकंदरीत अतिशय अडचणीची परिस्थिती त्यांची होती. आशेचा किरण निर्माण झाला तो नोव्हेंबर 1918मध्ये, ज्यावेळी त्यांना सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. तात्पुरतीच नोकरी होती. 1 वर्षासाठी ती नोकरी त्यांना मिळाली सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून. परंतु तिथेही मुंबईसारख्या ठिकाणी सिडनेहॅमसारख्या कॉलेजमध्ये सुद्धा पुन्हा त्यांना प्राध्यापक असताना सुद्धा त्यांना जातीभेदाला पुन्हा एकदा सामोरं जावं लागलं. सगळ्या प्राध्यापकांसाठी जे पाण्याचा जो माठ होता त्या माठातलं पाणी घेण्याची त्यांना मनाई करण्यात आली, कारण पुन्हा ते पाणी दूषित होईल असा काही लोकांचा दावा होता. म्हणजे पुन्हा एकदा अवहेलना ही त्यांच्या वाट्याला आली. तरी डॉक्टर आंबेडकरांनी जिद्दीने तिथे शिकवणं चालू ठेवलं. शेवटी 3 वर्ष झाल्यानंतर म्हणजे शिक्षण इंग्लंडमधलं शिक्षण अर्धवट सोडून मुंबईमध्ये परत आल्यानंतर 3 वर्षानंतर त्यांनी 7,000 रुपयांची स्वतःची बचत, मित्राकडून 5,000 रुपयाचं कर्ज आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्याकडून आर्थिक सहाय्य घेऊन त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा भीमराव आंबेडकर हे लंडनला जाऊन पोचले. ते ऑगस्ट 1920मध्ये शिक्षण पूर्ववत सुरू झालं. कसून मेहनत घेणं चालू झालं. ग्रंथालयामध्ये ते सर्व वेळ बसायचे. म्हणजे ग्रंथालयामध्ये येणारा पहिला विद्यार्थी म्हणजे भीमराव, ग्रंथालयाचा शेवटचा जाणारा विद्यार्थी म्हणजे भीमराव, आणि कसून अभ्यास करायचे ते. एकदा तर त्यांनी खायला वेळ नव्हता म्हणून बरोबर आणलेलं जे तुटपुंज भोजन होतं किंवा स्नॅक्स होते त्यांनी लायब्ररीत अभ्यास करता करताच खायला सुरुवात केली. ते ज्यावेळी ग्रंथपालाच्या कानावर गेलं त्यावेळी ग्रंथपालांनी त्यांना
खूप रागावले ते आणि त्यांनी शिक्षा फरमावली. काय होती ती शिक्षा? ती शिक्षा होती 1 आठवडाभर लायब्ररीमधून प्रवेश नाकारण्यात आला. भीमराव ढसढसा रडले. ते म्हणाले की मला कुठलीही शिक्षा केली तरी चालेल, परंतु मला माझ्या पुस्तकांपासून दूर ठेवू नका. शेवटी त्या ग्रंथपालांनी त्यांना क्षमा केली आणि पूर्ववत अभ्यास करायची परवानगी दिली. लायब्ररी बंद झाल्यानंतर घरी आल्यानंतर अल्पशा भोजनानंतर त्यांना भूक लागायची, म्हणून ते पापड कुठून तरी आणले होते. ते कुठेतरी शक्य होईल तसे पत्र्यावर भाजून ते खात असत, परंतु अखंड अभ्यास चालत असे, पहाटेपर्यंत अभ्यास. त्यांचे सहकारी भारतीय होते ते ज्यावेळी त्यांनी तक्रार केली की तुम्ही इतका काय अभ्यास करता, त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं, विश्रांती घ्यायचा सल्ला दिला त्यावेळी ते असं म्हणाले होते, नो मनी नो फूड, नो टाइम नो स्लीप. हाच त्यांच्या आयुष्याचा महामंत्र होता. दिवसाचे 24 तासापैकी 20 तास एवढं काम डॉक्टर आंबेडकर त्यावेळी करत होते. अन्नाला पैसा नाही, झोपायला वेळ नाही, हेच त्यांचं, अशी त्यांची ती तपश्चर्या होती. आणि ती तपश्चर्या शेवटी फळाला आली. 1921च्या जूनमध्ये त्यांना MSc ची पदवी मिळाली. त्यासाठी त्यांनी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स ऑफ इंडिया या नावाचा प्रबंध त्यांनी MScच्या पदवीसाठी प्राप्त केला. आणि 1922च्या सुरुवातीला त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स या अत्युच्च पदवीसाठी त्यांनी आपला प्रबंध सादर केला. त्याचं शीर्षक होतं प्रॉब्लेम ऑफ रुपी. एवढ्या पदव्या प्राप्त केल्यानंतर सुद्धा डॉक्टर आंबेडकरांची ज्ञानार्जनाची आस काही थांबेना. DSTचा म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्सच्या परीक्षेचा निकाल लागेची वाट सुद्धा न पाहता त्यांना धीर धरवेना ते जर्मनीला जाऊन पोचले आणि बॉन विद्यापीठामध्ये त्यांनी जर्मन भाषेचा अभ्यास सुरू केला. त्यानंतरचं शिक्षण म्हणजे पदव्युत्तर शिक्षणाच्या पुढचा भाग, DST नंतरचं पुढचं शिक्षण त्यांना जर्मनीमध्ये घ्यायचं होतं. तिथे त्यांनी अभ्यास सुरू केला. जर्मन आणि फ्रेंच भाषांचाही अभ्यास सुरू केला बॉन युनिव्हर्सिटीमध्ये. दरम्यानच्या काळात 28 जून 1922 रोजी लंडनच्या ग्रेज इनमधून त्यांना बॅरिस्टरची पदवी प्राप्त झाली. डॉक्टर आंबेडकर जर्मनीमध्ये अभ्यास करत असताना त्यांच्या लंडनच्या पर्यवेक्षकानं त्यांना टेलिग्रामवर कळवलं की त्यांचा डॉक्टर ऑफ सायन्ससाठी लिहिलेला प्रबंध नाकारण्यात आलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या प्रबंधाचे अंतिम निष्कर्ष न बदलता ग्रंथाच्या मुख्य भागाचं पुनर्लेखन करण्याचं मान्य केलं. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांना जर्मनीमधलं आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही आणि 3 एप्रिल 1923 रोजी ते मुंबईला परत आले, पुन्हा एकदा अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये. मात्र मुंबईत राहून त्यांनी प्रबंधाचं पुनर्लेखन केलं आणि लंडन स्कूल ऑफ सायन्सकडे तो प्रबंध परत पाठवून दिला. आणि नोव्हेंबर 1923 मध्ये अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर ऑफ सायन्सची अत्युच्च पदवी प्राप्त झाली असा टेलिग्राम त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सकडून आला. त्याच साली या प्रबंधाचं प्रकाशन करण्यात आलं पुस्तकाच्या रूपानं. त्याचं शीर्षक होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. म्हणजे भारतीय रुपयाची समस्या, तिचा उद्गम आणि त्यावरचे उपाय. भीमराव आंबेडकर आता अमेरिकन विद्यापीठातून PhD प्राप्त केलेले विद्यार्थी, इंग्लंडच्या विद्यापीठामधून डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी आणि बॅरिस्टरची पदवी मिळालेले विद्यार्थी, एवढ्या सगळ्या पदव्या घेऊन ते मायदेशी परतले होते. आणि मग अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायदा यातल्या कुठल्याही समस्येला सामोरं जाण्यासाठी डॉक्टर आंबेडकर सिद्ध झाले होते आणि त्यांनी नेमकं तेच केलं. मित्रहो, आपण आज इथेच थांबूया.
भीमभाष्य या दृकश्राव्य मालिकेच्या पुढच्या 5 भागांमध्ये ज्या 3 ग्रंथांच्या लेखनामुळे डॉक्टर आंबेडकर अर्थतज्ञ म्हणून जगभर नावाजले गेले, त्या 3 ग्रंथांबद्दल, त्यांच्या शोधनिबंधांबद्दल आणि विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल मी विस्तारानं बोलणार आहे. पुन्हा आपण भेटूया लवकरच. मात्र ही भीमभाष्य ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला जर आवडली असेल तर ती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.